ट्रेडिंगमध्ये मित्रांनो आपल्याला माहीत आहे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक आहे टेक्निकल ॲनालिसिस, दुसरं आहे मनी मॅनेजमेंट आणि तिसरं जो आहे तो सायकॉलॉजी. तर यामध्ये आपण बोलणार आहोत आज मनी मॅनेजमेंटबद्दल. ॲक्च्युअली मनी मॅनेजमेंट म्हणजे काय असतो? मनी मॅनेजमेंट आणि काय इम्पॉर्टंट आहे? कारण मनी मॅनेजमेंट आणि सायकॉलॉजी ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना एकमेकावर डिपेंड आहेत. जर तुमचं मनी मॅनेजमेंट व्यवस्थित असेल ना तर तुमची सायकॉलॉजी व्यवस्थित राहतो. जर तुमची सायकॉलॉजी जर व्यवस्थित राहिली ना तर तुमचे डिसिजन्स करेक्ट राहतात. डिसिजन्स करेक्ट म्हणजे एंट्री आणि एक्झिटचे जे तुम्ही स्वतः रूल बनवलेले ना तर रूलच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही गेम प्ले नाही करत, तुम्ही त्या रूलमध्येच गेम प्ले करता. त्यामुळे आहे ना त्यासाठी ना मनी मॅनेजमेंट हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे ट्रेडिंग करत असताना. ट्रेडिंग म्हणजे काय? तुम्ही कोणतेही ट्रेडिंग करा, लाईक कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंग करा किंवा एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करा, ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करा. ट्रेडिंग करणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये मला आता त्या गेममध्ये उतरायचं आहे. उतरताना माझ्याकडे अवेलेबल टूल्स आहेत, ते टूल्स घेऊन मी उतरतो राईट. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कम्प्युटर आहे, माझ्याकडं मोबाईल फोन आहे, माझ्याकडं व्हेरी गुड इंटरनेट कनेक्शन आहे, प्लस माझ्याकडं काही चार्ट्स, कॅन्डल्स वगैरे जे आहे ना हे सगळे टूल्स माझ्याकडे आहेत. हे सगळे टूल्स आहेत, पण ह्याच्यासोबत जो आहे ना माझ्याकडे बजेट किती आहे तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि बजेट म्हणजे काय? तुमच्याकडे अवेलेबल मनी म्हणजे तुमच्याकडे पैसे किती आहेत आणि त्या पैशाचा वापर तुम्ही ट्रेडिंगमध्ये कसं करता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी जर आता 1,00,000 रुपये ट्रेडिंगमध्ये मी घेऊन जर ट्रेडिंगमध्ये उतरत आहे, त्या बॅटल फील्डवर मी जात आहे जिथं मी 1,00,000 रुपये माझ्याकडे अवेलेबल आहे. पण त्या 1,00,000 रुपयेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा माहीत पाहिजे की तुम्ही रिस्क किती घेणार आहे. रिस्क आणि डिवाइड होतो तुमचा रिस्क जो आहे ना पर ट्रेड रिस्क तुम्ही किती घेणार आहे, पर डे तुम्ही रिस्क किती घेणार आहे आणि पर मंथ तुमचं रिस्क किती आहे, पर ॲनम एका वर्षामध्ये तुमचं रिस्क किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तो जर रिस्क तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला जर वाटलं ना मी आज ट्रेडिंगमध्ये 1,00,000 रुपये घेऊन उतरणार आहे आणि त्याचे मी 1,50,000 रुपये करून बाहेर पडणार आहे, तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच नाही करू शकत. आजपर्यंत माझा पूर्ण एक्सपिरियन्स आहे, टोटल 6 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी हे सांगतो की तुम्ही काही अमाऊंट घेऊन तुम्ही ट्रेडिंगमध्ये उतरत आहात आणि तुम्हाला जर वाटत असेल मी काही अमाऊंट घेऊन बाहेर पडतो तर कधीच नाही होत. आणि त्याच्यासोबत फक्त तुम्ही पैसे घेऊन गेम प्लॅन करत असाल तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेस नाही होत. त्यासाठी आत्ता मी ट्रेडिंगमध्ये मी जेव्हा उतरत आहे ना मला त्याचं पर्पज माहीत पाहिजे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह माहीत पाहिजे की मी आज का उतरत आहे आणि मला यामध्ये काय घ्यायचं आहे आणि काय द्यायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय घ्यायचं आहे याच्यापेक्षा मला काय द्यायचं आहे ना हे पण मला माहीत पाहिजे. दॅट इज द रिस्क मॅनेजमेंट. त्यामुळे आपण म्हणतो ट्रेडिंग जे आहे ना आपल्या बिहेवियरशी 100% कनेक्टेड आहे. आपलं बिहेवियर कसं आहे ना त्यानुसारच आपण ट्रेड करतो. फॉर एक्झाम्पल माझ्या आयुष्यामध्ये मला कुणाला काही द्यायचं माहीत नाही, फक्त मला घ्यायचं माहीत आहे ना, तर तुम्ही रिस्क मॅनेज व्यवस्थित करू शकत नाही राईट. तर हे तुमच्या सायकॉलॉजीला कनेक्ट होतो. ट्रेडिंग आपण का म्हणतो ट्रेडिंग काय अवघड आहे? कारण इव्हन सेबीनं पण सांगतो ट्रेडिंगमध्ये फक्त 7% लोक सक्सेस होतात, 93% लोक फेल होत आहेत आणि सगळे लॉसेसमध्ये आहेत. कारण का माहिती आहे का? आपण स्वतःचं स्टडी नाही केलं मी कसं आहे आणि स्वतःच्या आपल्या बिहेवियरमध्ये जे चुका आहे ना ते चुका आपण इम्प्रूव्ह करू शकलेलेच नाही. जेव्हा त्या चुका आपण इम्प्रूव्ह करू ना त्यानंतरच आपण ट्रेडिंगमध्ये पैसे बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी जर सांगितलं ना माझं जर बिहेवियर जर फक्त घ्यायचं असेल आणि द्यायचं नसेल म्हणजे मी काय करून बसणार ट्रेडिंगमध्ये माझं माइंडसेट एकच असणार आहे की मला लॉसेस नाही करायचं आहे. आणि तुम्हाला जर लॉसेस ॲक्सेप्ट नाही करायचं, लॉसेस जर तुम्हाला ॲक्सेप्ट करायची जर हॅबिट नसेल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेस नाही होऊ शकत. कारण ट्रेडिंग हा तुम्हाला लॉसेस मागतो त्यानंतरच तुम्हाला प्रॉफिट देतो आणि विदाउट मेकिंग लॉस आय एम गोइंग टू मेक मनी दॅट इज नॉट पॉसिबल इन ट्रेडिंग राईट. वी हॅव टू डिसाइड हाऊ मच मनी आय एम गोइंग टू गिव्ह फॉर द ट्रेड, देन ओनली डिसाइड हाऊ मच यू वॉन्ट मनी फ्रॉम द ट्रेडिंग.